माझे नाव सुजाता सत्यवान शिंदे. माझे मिस्टर जम्मू काश्मीर मध्ये सेवेत आहेत. सेवेत आहेत. काय झाले नेमकं? इथं येऊन आम्हाला घोडके आणि तरंगे त्रास देतात. ईश्वर वाटरमध्ये घोडके आणि तरंगे येऊन आम्हाला त्रास देतात. आमच्या घरापुढचे झाडे तोडलेत, मुरुम आणून दारात टाकलाय आणि 2015 पासून ही असा त्रास आहे आम्हाला. ग्रामपंचायतीकडे आम्ही मागणी केली होती, पण ग्रामपंचायतीने एक वेळेस त्यावेळेस बी त्यांनी विचार केला होता, पण त्यांनी असं म्हणजे हे केलं नाही. आणि आता बी ग्रामपंचायतीने आम्हाला हे करा म्हणून सांगितलं होतं, तर ते ग्रामपंचायतीलाच उलट बोलतो. आता काय झाले काय प्रकार पहिला सांगा. इथं येऊन त्यांनी घरापुढे मुरुम आणून टाकला. हा, आणि घरापुढे त्यांचं काही सुद्धा नाही. त्यांचं वरच्या साईडला आहे. त्यांनी अतिक्रमण त्याच्या मेहुण्याचं आणि त्यांचं आहे. आणि परत दारापुढे येऊन मुरुम टाकून झाडे होते, झाडे तोडून टाकली आणि परत हाणमार करायचा. त्यांची वहिवाटीची वाट म्हणजे बोळ होत पहिलं. बोळ होता, तर त्याच्या मेहुण्याने त्यांनी कव्हर केलेला आहे. 94 ला त्यांनी बांधून घेतलेला. 94 95 आहे. आणि आता 2013 ला समोर अतिक्रमण केलेलं आहे. बोळावर त्यांनीच बांधकाम केलं आणि आता तुमच्या दारात वाट बघा. आता ज्या दिवशी तुमची भांडणं झाली, तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली? पोलीस कंप्लेंट करायला गेल्यानंतर त्यांनी म्हणजे आम्ही केल्यानंतर त्यांनी हे केलं ना. पोलीस कंप्लेंट मी द्यायला गेलो होतो 22/3 ला. त्यांनी परत आणखी एकदा आलते, त्यावेळेस पण शिवीगाळ वगैरे झालं. त्यावेळेस शांत बसल्यामुळे आम्ही काही ऍक्शन घेतली नाही. परत त्यांनी ग्रामपंचायतच्या लोकांना कॉल करून त्रास द्यायला चालू केला, तुम्ही त्यांना झाडं काढून घ्यायला लावा. तरी पण आम्ही काय म्हटलं, त्यांच्या रस्त्यात जर झाड जात नाही तर काढायचा संबंध येत नाही. बरं, तसं आमच्याकडे फुटेज पण आहे की रस्त्यात काय त्यांच्या झाडं येत नाहीत. म्हणून मी काल एनसी द्यायला गेलो. एनसी टाईप करायला चालू होती, त्यावर त्यांनी इथं येऊन हराडा घातला. त्याच्यानंतर मी आलो माघारी. तिथं एनसी देऊन आल्यानंतर माझ्यावर 4 गाड्यांनी 2 बायांनी हल्ला केला. त्याच्यामध्ये एक जण पहिल्यांदा सतूर घेऊन आला होता. परत त्यानं सतूर घेऊन आला, तर 4 जणांनी येऊन एक जणानं मानाला आवळून धरलं, एक जणानं ह्या हाताला आवळून धरलं, एक जणानं ह्या हाताला, 2 बायांनी पायावरती उचललं. एक जण हे घोडके आणि तरंगे परिवाराने केलं. त्यातलं जे होता सचिन घोडके, जी बाय एका बाईने पाय उचलला ती उषा तरंगे, त्याचीच बहीण, सख्खी बहीण. दुसरी त्याची आई होती सुंदा घोडके, तिनं एक पाय उचलला. लखन घोडके आणि त्याच्या मुलानं लखन तरंगे न एका हाताला धरून मला ओढलं, एक जणानं त्याच्याच मुलानं मानला धरून माग ओढलं. असं 4 गाड्यांनी आणि 2 बायांनी काल हल्ला केला होता. त्यातलं सचिन घोडकेच्या हातात सतूर होता, त्याचं फुटेज आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर कंप्लेंट करायला गेलो, त्यावेळेस इथं एनसी लिहून घेणाऱ्या मॅडम होत्या. ते म्हणले की सकाळी एक दिले. हा म्हणलं सकाळी देऊन गेल्यानंतर माझ्यावर हल्ला झालाय म्हणलं, तिथनं गेल्यानंतर. तर मग त्या म्हणलं की तुम्ही मिनिटाला असं नसतंय म्हणले, सकाळी दिले म्हणलं तर, पण इथून गेल्यानंतर माझ्यावर हल्ला झालाय म्हणलं. मग मी डीवायएसपी साहेबांना कॉल केला. मग त्यांनी तक्रार घ्यायला लावली. काल रात्री मी मेडिकल देऊन आलो. पण ह्यांचं 2000 ज्यावेळेस मी एनसी देऊन आलो त्यावेळेस पोलीस आले इथं, बघितलं. तुम्ही कुणी कुणा एकमेकाला काय म्हणायचं नाही एवढं सांगून पोलीस गेले. पण ज्यांनी केलं त्यांना अजून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. आले पोलीस, फक्त इथून पुढे तुमचा वाद झाला नाही पाहिजे एवढं सांगून गेले. पण एवढं सगळं फुटेज असून त्यांच्यावर अजून ऍक्शन झालेली नाही. त्याचबरोबर 2015 पासून इथं आमचं सिंगल मजली घर होतं, मागच्या साईडनं चढ होता. तिथनं रातचं आम्ही झोपल्यानंतर पत्र्यावर चढायचं, नाचायचं आणि पळून जायचं, नाहीतर रातची दगड टाकायची. ही 2015 पासून चालू होतं त्यांचं. सारखं त्रास द्यायचं. येता जाता मग दगड पाड, ही कर, इथं दगड टाकले होते पहिले, दगड पाडायची. 2016च्या आसपास आम्हाला ग्रामपंचायतनं इथं हे कंपाऊंड करायची जागा पण दिलेली होती. ठराव मंजूर करायसाठी वर पाठवला होता. वरपर्यंत गेलेली त्याची नक्कल आहे आमच्याकडे, वरपर्यंत ठराव गेलेला त्याची. पण त्यांनी काय केलं, पाया खांद्याला त्यांच्यातला एक 2 जण आले, दोघांनी बोलण्यात गुंतवलं. सचिन घोडके आणि परमेश्वर घोडकेनं सगळा पाया बुजवून टाकला. त्याच्यानंतर 2016च्या एप्रिलमध्ये त्यांनी आमच्या घराची खिडकी उकडली. त्या घराची मालकी खरेदी असलेल्या घराची खिडकी उकळून टाकली. आणि सतत होतंय
दुसऱ्यांच्या घरी बसले नाही इथं नाहीच म्हणून सांगितलं. ते पण संध्याकाळी आणि ह्यांची 11, दादागिरी 11:30 सतत च्या सतत कायम चालू आहे ह्यांची 10 वर्ष झाली. ग्रामपंचायतच्या काय सरपंच असेल ग्रामसेवक असेल यांच्याकडे काय तुम्ही तक्रार हो दिलेले, पण ती ग्रामपंचायतवाल्यांना ती दखलच घेऊ देत नाही. काय नाही म्हणते. आता ग्रामपंचायतच्या त्यांना विचारलं होतं तुम्ही, तुमचं हो, काय ते मत आहे काय- ते तर सांगा. ती काय म्हणते, ग्रामपंचायतच्या लोकांनी आम्हाला हा. मदत केलेली आहे, आम्हाला पुढे ग्रामपंचायतवाल्यांनी शेड आम्हाला बांधून मदत दिलेलं केली, आहे. शेड मारू दिलं. तुम्ही का शेड मारू दिलं त्यांना? मग ग्रामपंचायतच्या लोक लहान मुलगी, ह्याची मुलगी वरनं पडल्यानंतर ती काय म्हणले, पंकज देवकर म्हणले त्यांच्याकडे गेल्यानंतर ती काय म्हणले, अरे त्यांची मुलगी पडली ती दवाखान्यात. ती काल आली की म्हणलं त्याला काय झाले, तुम्ही जाऊन विचारताय का नाही का? आमच्या ह्यानं करू आम्ही. ही ग्रामपंचायतीच्या त्यांना आमच्या दारात करंजीचं झाड होतं, त्याच्यानंतर आंब्याचं झाड होतं, इडलिंबूचं झाड होतं, बाकीची संत्रीचं झाड होतं, पिंपळाचं झाड होतं आणि या इथलं प्राजक्ताचं झाड होतं आणि ते दुसरं ते आपण ह्याला आणलेलं क्षमेचं. हा शमीचं झाड होतं. सगळी झाडं काढली ती काल. तुम्ही आता एवढी झाडं काढल्यावर तुम्ही त्यावेळेला पोलिसांना काय सांगितलं होतं का वन फाट्याला? त्यांनी बघत होते ना, हे चालू तिथं मी होतं. ज्यावेळेस गेलो एनसीडीला त्यावेळेस ही सगळा फुटांचा झालं. मी लाईव्ह हाय असं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे, हाय असं पोलिसांना सगळ्याला तर ती झाडं तोडली तुमचं कुठं आहे का? हाय फुटेज आहे त्याचं. झाडं त्याचं पण फुटेज आहे, झाडं तोडायला अंगावर येताना गेल्यानंतर- सुतर घेऊन आले त्याचं पण फुटेज आहे. ऐका की फक्त दोन आले फुटेज आहे. हो. आणि त्यांनी झाडं तोडायला आल्यानंतर मी चतुर घेतलेला आणि त्यांच्या बहिणीनं आणि त्याच्या सचिन घोडकेच्या बहिणीनं नाही आईनं मला धरलं. मग धरल्यानंतर त्याने अशोक तरंगेच्या लोकांना पाठवलं, म्हणजे त्याच्या चुलत भावाला पाठवलं की नव्याच्या मुलाने उषा तरंगेला कोयतीने हल्ला केला. हल्ला वगैरे आम्ही कोणावर आम्ही काय काय केलं, केलेलं कारण नाही. आमच्याजवळ फुटेज आहे ना, आम्ही हल्ला करण्याचा काय विषय नव्हता. असं खोटं सांगून ती मुलं पाठवली आणि परत आल्यानंतर ही आला की परत मारहाण चालू केली. त्यांनी तिघांनी त्या चौघांनी ह्याला धरलं आणि त्याला परत आम्ही सोडा म्हणून गेलो की सचिन घोडकेच्या आईने मला धरलं आणि परत बाहेर त्याच्या आमच्या बहिणीनं वडावडी केली. बहिणीनं साडीवर घालून भावानं वडावडी त्यांना ह्या मुलाला मारलं. मग तुम्ही विनय बघायची तशी तक्रार दिली का? नाही नाही आणि आम्ही तक्रार देणारच आहे, आम्ही काय मागं सरणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढायला तयार आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढं आहे, म्हणणं यांचं की अतिक्रमण काढायचं, काढायचं. रस्ता मोकळा करायचा आणि ह्याने जी केलं ह्यासाठी ह्यांना सजा भेटली पाहिजे, ही आमची मागणी. आणि आमच्या ह्या घरातला 2015 पासून असं त्रास आहे. आमचं वडील, माझं वडील आर्मीत सेवा करतात, सीआरपीएफ मध्ये येतं, पॅरामिलिटरी मध्ये येतं. जर आमच्या संग तुम्ही न्याय करणार नाही, मग कुणा संग करणार आहे न्याय? नमस्कार, माझे नाव दादासाहेब शिवाजी शिंदे, माजी सैनिक. मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF मध्ये 21 वर्ष 22 दिवस सेवा कार्य करून मी रिटायरमेंट घरी आलेलो आहे. माझं घराचं बांधकाम 2014 मध्ये पूर्ण झालेलं आहे. माझ्या घराच्या पुढचं कंपाऊंडचं बांधकाम गावातील ह्या दोन व्यक्तींनी, हे घोडके आणि तरंगे परिवार यांनी संगणमतानं माझं बांधकाम पुढचं होऊ दिलेलं नाही. माझं आता सध्याही बांधकाम माझं बंद आहे. तरी प्रशासनाला एवढीच रिक्वेस्ट आहे की मी देशाच्या सीमेवर 22 वर्ष सेवा देऊन आलो, तरी माझी जी असुविधा आहे, घराचं कंपाऊंड हे आज तागायत अधूर आहे. माझे सध्या बंधू CRPF, एका आईची 2 मुलं, एक CRPF मध्ये आणि एक BSF मध्ये, 2 मुलं देशाच्या सेवेसाठी देऊनही आम्हाला प्रशासनानं अजूनपर्यंत, मी 2015 पासून मला अजून न्याय मिळालेला नाही. माझ्या घराचं पुढचं कंपाऊंड ओपनच आहे, पडलेलं आहे, फाउंडेशन करून घेतलेलं आहे, तसंच आहे. ग्रामपंचायतला सूचना देऊन वारंवार बांधकाम करण्याची परवानगी मागूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मी बंद ठेवलेलं आहे. जर देशाच्या सैनिकावर एवढा अन्याय होत असेल तर प्रशासनाने जरूर दखल घ्यावी, एवढीच विनंती करतो मी की इथून जागा स्वतःच्या मालकीची आहे. जागा स्वतःच्या मालकाची आम्ही खरेदी केलेली आहे. जागा ग्रामपंचायतीला परवानगी कधी मागितली? परवानगी आम्ही मागितलेली, बांधकाम आमच्या जागेतच केलेलं आहे. आम्ही पुढचं आमच्या जागेतच बांधकाम आहे, तीच बांधकाम आमचं अडवलेलं आहे पुढचं.